कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन येते. त्याचं कारण पण तसं आहे, कारण की मला एवढा दिवस ब्लॉग शूट करायची इच्छा होत नव्हती. इन्स्टावरती माझे रेग्युलर ब्लॉग पोस्ट होत होते, तिथं पण तुम्ही खूप छान सपोर्ट करताय. तसाच यूट्यूब चॅनलवरती सुद्धा सपोर्ट करा मला. आणि एवढ्या दिवस ब्लॉग का शूट म्हणजे मी शूटच करत नव्हते, कारण की मला कंटाळा येत होता नाही का. मला पण असं झालं होतं थोडे दिवस की जाऊ द्या नंतर करता येतील नाही का, बघू. मग आता मी नवीन नाही का, सगळेजण करतात की 1 जानेपासून काहीतरी नाही नवीन वर्षाचा संकल्प करतात. तर मी पण संकल्प केला आहे की मी रोज आठवड्यातून 3 तरी ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी मोठे. आणि तसेच मिनी ब्लॉग तर रोज मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि बाय द वे इंस्टावरती सुद्धा आहे ना मी अपलोड करत राहणार आहे व्लॉग. जसे आत्ता करते ना तसेच सेम करत राहणार आहे. आणि आता आहे ना मी स्वच्छ भारत अभियान हाती घेतलं आहे आणि खूप सारी कामं केलीत मी खूप. आणि थोडंसं अवताराला माझ्या इग्नोर करा, कारण की आहे ना तिकडे मी पाणी लावलं आहे किचनमध्ये. आता आंघोळ करायची बाकीची कामं आवरत आली छोटी मोठी. आणि काय म्हणायचं होतं मला, तर सकाळपासून खूप कामं चालू आहेत. आणि म्हणजे नाही का साफसफाई म्हटलं खूप दिवस झालं केली नाही आहे, तर आता करून घ्यावी साफसफाई. आणि काय होतं आहे ना, कसे होत आहेत अपडेट्स हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. माझा आवाज थोडासा इग्नोर करा, इथे शेजारी स्लॅब चालू आहे त्यामुळे ना भरपूर भरपूर आवाज येतोय आणि माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळे. सो कसं वाटतं ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. सो स्टे ट्यून, भेटूया आपण. तर आता आहे ना इथं झोपला आहे आणि तो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेला होता आणि दमून आलाय, बघितलं. आणि किती छान मी घर सगळं क्लीन केलंय आणि ज्वारी सुद्धा नीट करून ठेवली आहे. आता मला आहे ना दळण टाकायचं आहे ज्वारीचं. आता बघू 4-5 वाजता गिरणी उघडी झाली ना, म्हणजे ओपन झाली ना मग जाईल. आणि इथे आहे ना वॉशिंग मशीन आहे ना, मला आहे ना हे साफ करायचं. त्याच्या आतमध्ये जे असतं ना त्याच्यामध्ये खूप घाण होती, ते साफ करायची इथं. आणि ती अर्धी केली अर्धी ठेवली. म्हटलं ब्लॉग स्टार्ट केला तर दाखवूयात तिथं पण. आणि काय म्हणायचं होतं, ते आठवड्यातून एकदा करावं लागते. बघा किती घाण आहे, तरी आठवड्यापूर्वीच केली होती. आणि तेच त्याच्याच बरोबर इथं पण घाण आहे. 1 मिनटं, हे बघा इथं पण घाण आहे तशीच. ते पण आता क्लीन करायचं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर मला सुद्धा फ्रेश व्हायचं आहे. सो स्टे ब्लर ब्लर होतोय ना आता झालं. आणि मी पाणी सुद्धा लावलंय गरम व्हायला. वॉशरूममध्ये कपडे पण आहेत, ते पण मशीनला लावायचे आहेत. बाकीचे धुवून झालेत, ते मी इथं काढून ठेवलेत. ते वाळत घालायचे आहेत बाहेर. ते बकेटमध्ये काढायचे आहे, मी अशीच खाली काढते, म्हणजे पटपट पटपट नेते बाहेर आणि पटपट वाळू घालते. बाकीचे कामं झालेत. आणि देवपूजा सुद्धा करायची अजून मी केली नाही आहे. वाजलेत आता 1:30. स्वयंपाक वगैरे सगळे कामं झालेत. बाकीचे ते कपडे काढायचे खिडकीतले पुसायचे वाळत घातल्यामुळं. आणि उलटा डब्बा ठेवला, कारण की त्याच्यातलं जेवढं तेल आहे ना तेवढं ते झाकणामध्ये नितळून जाईल. कंजूस आहे कंजूस. हे एवढे भांडे आपण लावायचे. बघू काय होते कसं होते हे मी तुमच्यासोबत अपडेट शेअर करते. सो स्टे ट्यून. पण स्वच्छ निघालंय, दाखवते मी. हे बघा त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ होती, तिथं दिसते एवढा कचरा होता. आणि आता आहे ना त्याच्या आतमधलं मी जे धुवून घेतलं ना ते पण दाखवते. हे बघा हे पण स्वच्छ निघलंय. आता
एकदा घासून घेणार आहे. इथे निरमा किंवा डिटर्जंट पावडर किंवा काय काय टाकून येणार ते झालंय. बघूया ते पण निघते का. खरं तर हे निघणारच नाही कारण की खूप जास्त आतमध्ये. आता जस्ट माझी छान अशी अंघोळ झाली आणि आज मी साडी वेअर केली आहे खूप दिवसानंतर. आणि बघा मी कशी दिसते. एक मिनिट तुम्हाला दाखवते. दिसते ना, खूप दिवसांनी साडी घातली. आज घालायचं मन झालं म्हणून घातली होती. आता जेवायला बसते. भाजी गरम करायला ठेवते. मला पण आता भूक लागली असेल. भाजी गरम करते. एवढीशीच राहिली माझ्यासाठी भाजी. त्यांना डब्बा दिला, माझ्यासाठी एवढीच राहिली. आता एवढंच काहीतरी खाणार आहे, बसणार आहे. सो स्टे ट्यून. आता जस्ट माझं जेवण झालंय आणि खूप जास्त थंडी वाजते. जेवण झाल्यानंतर तर खूपच वाजते आणि त्यात मी हेअर वॉश केलाय त्यामुळे तर आणखीन वाजते. आता हेअर ड्राय करते. आणि मी मध्ये ना ॲक्च्युली केस कट केले होते. तर दिसतात ते की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवेन. खूप लांब झाले होते, कमरेच्या खाली गेले होते आणि मी डायरेक्टली त्याला एवढे कापले. म्हणजे कमरेच्या वरतीच केले डायरेक्ट. आणि त्यामुळे तर मी खूप जास्त बोलणे खाल्ले होते. आणि बाकीचे काय काय अपडेट्स आहेत ना ते तुमच्याशी शेअर करते. आणि खूप जास्त थंडी वाजते. आता पहिले हेअर सुकवते ड्रायरनी. 1 मिनिट आली मी. आम्ही इथे आलो होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि व्हिडिओ शूट वगैरे झाले. आता थोड्या वेळती बसलो आहे आणि व्हिडिओ आपल्या इन्स्टा पेजवरती बघायला भेटतील तुम्हाला. सो मी ते पण पेज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. सो तिथे जाऊन की मला फॉलो करून ठेवा. वाव, छान दिसते ना मी. शांत बसा, ऊन आहे खूप जास्त त्यामुळे. हां, कमेंटमध्ये मग आता तुम्ही सांगा कोण छान दिसते, मी का ते. तसं तर जास्त ह्यांनाच येईल कमेंट. नॅचरल ग्लो आहे बाबा. आम्ही ब्लिश लावून आलोय. ह्यांना नॅचरल ग्लो आहे. गोर आहेत ना आम्ही, शेवटी काळे. सो स्टे ट्यून. आणि घरातून ब्लॉग नाही स्टार्ट केला कारण की पटपट आवरला आणि हे अचानक आले आणि हे म्हटले चल जाऊयात, तुला व्हिडिओ शूट करायचे आहेत ना बाहेर. मग म्हटलं ठीक आहे चालेल चला. खूप ऊन लागते. आता भेटते तुम्हाला घरी गेल्यानंतर. आणि जर काय इंटरेस्टिंग घडलं तर ते सुद्धा दाखवते. स्टे ट्यून. आणि आम्ही कधीच आलोय, कधीच म्हणजे आम्ही 6:30 पावणे 7ला आलो असेल घरी. आणि तेव्हापासून आहे ना मी इथं बसून आहे आणि हे तिथं बसलेत. आणि आम्ही सगळ्या घरातल्या लाईटी लावल्यात त्यामुळे आमचं कुठूनही काही फोकस पडणार नाही व्यवस्थित. थांबा 1 मिनिट. ती लाईट बंद करून या ना, जावा ना. ही लाईट बघू बरं बंद करून. हां, आता जरा छान दिसते. हां, तर मी काय म्हणत होते, हां आम्ही पावणे 7 वाजता घरी आलोय आणि मी ती आल्यापासून अशीच बसली कारण की मी खूप जास्त दमले शूट करून. कुठली नको, टिकली पडली माझी बोलता बोलता. आता ठीक आहे जाऊ दे. आता कपडे चेंज करायचे. अजून स्वयंपाकाला नाही लागले मी. आणि आमचं 31st काय प्लॅनिंग आहे अजून ते पण माहीत नाही आहे. शक्यतो तरी नाही आहे कारण की ना मागच्या आठवड्यामध्ये माणूस महिन्यातून एकदा हॉटेलला जातं. आम्ही मागच्या आठवड्यातच 31st सेलिब्रेट केला आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही कंप्लीट 2दा हॉटेलमध्ये गेलो होतो जेवायला आणि एकदा चायनीज फूड खायला गेलो होतो. म्हणजे असं 3दा झालं होतं. त्यामुळं आता हे नाव नाही काढणार हॉटेलचं. आणि आज हे मला म्हणणार आहे तू किती उशीर केला तरी साधा मसाले भात लाव, पण आज घरीच जेवायचं असं तर म्हणणार आहे. आणि त्यात त्यांचं बिलीव्ह नाही असं. ते म्हणतात की 31st आणि त्याच्यानंतर
3-4 दिवस नंतर. हॉटेलमध्ये काय चांगलं नसतं, खराब असतं ते नाही का. आणि खरंच येते बरं का, कारण की आपण न्यूजला वगैरे पण बघतो. आम्ही तर नॉनव्हेज खात नाही, आम्ही व्हेजिटेरियन आहे, पण व्हेजमध्ये पण आहे ना आजकाल पनीरमध्ये पण काहीतरी भेसळ यायला लागले. त्यापेक्षा ते नकोच म्हटलं. आणि आता बघूयात काय प्लॅन आहे. माझं तर म्हणणं आहे की पिठलं भाकर करावी. हे आता ते पिठलं भाकर नको हे करू, वर्षाच्या शेवटी तरी जरा चांगलं काहीतरी कर. बघूयात आता विचारून. तुमचं काय म्हणणं आहे? जरा नीट बसा. ते दिसत नाही, ते वेगळ्या फोकस मध्ये बसलेत. बरं थांबा 1 मिनिट. हा ती मी तिकडे बंद करायला जाऊ का आता? त्याचं कनेक्शन वेगळं आहे, जाऊ द्या मरू द्या. थांबा मी त्यांना आहे ना लाईट बंद करून बोलते, भेटते तुम्हाला, दाखवते त्यांना. म्हणजे दिवाळी असल्यासारखे आमच्या सगळ्या घरातल्या लाईटी चालू असतात. पसारा थोडासा इग्नोर करा बरं का. बरं कपडे काढून आणलेत बाहेरचे आणि मी घडाच केला नाही. ह्यांना 12ही महिने सर्दी असते. मी पाण्यात काम करते दिवसभर, कपडे भांडे फरशी काय काय असतं ते, आणि सर्दी ह्यांना होते. बाय द वे ना, मी तुम्हाला माझं इन्स्टाचं पेज आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये देते. मगाशी मी बोलायला विसरले होते, ते पण आता म्हणजे बोलली आहे, पण ते घाईमध्ये बोलले. आता तुम्हाला परत सांगते. आणि ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बाय द वे मला एक गोष्ट शेअर करायची होती. 1 मिनिट मी कम्फर्टेबल बसते. तर ती गोष्ट म्हणजे ना, मी आहे ना नवीन वर्षाचा एक संकल्प केलाय. जे मला हे खूप बोलतात की तू काहीच करू शकत नाही का, हेच नाही खूप जण बोलले तसं तर. पण मी आता आहे ना एक करणार आहे की मी नवीन वर्षात आठवड्यातून 3 व्लॉग तरी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, मोठे. आणि मिनी व्लॉग आहे ना ते डेली पोस्ट करणार आहे. माझी इन्स्टावरती आत्ता आहे ना लव्ह स्टोरी जर्नी चालू आहे. तर ते व्लॉग बघायचे तुम्हाला तर मला कमेंट करा. तसं तर मी पोस्ट करणारच आहे, तुम्ही कमेंट नाही केली तरी पण मला ते पोस्ट करायचे आहेत. पण मी म्हटलं एकदा इन्स्टाचे पोस्टिंग झाले ना मग करता येतील, कारण की इन्स्टावर आत्ता आहे ना 17-18 पार्ट चालू आहे लव्ह स्टोरीचा. आणि म्हटलं की यूट्यूबवरचं फर्स्टपासून सगळं हे करायचं तर मग अवघड होईल. त्यामुळे म्हटलं पहिले इन्स्टाचं कम्प्लीट करते आणि त्याच्यानंतर मग मी यूट्यूबवर स्टार्ट करते. सो चला बाय. आणि आता मी मसाले भात करणार आहे. डिस्कस करून झालं आहे आमचं. मसाले भातावर मी थांबली आहे. म्हणजे माझं म्हणणं होतं डाळ भात करावं, पण त्यांना डाळ भात अजिबात आवडत नाही. त्यामुळे आता मसाले भात करायचा आहे. आणि वर्षाच्या शेवटी सुद्धा मी माझ्या नवऱ्याला मसाले भात खायला घालते. आणि उद्या पण मसाले भात करणार आहे, म्हणजे माझा नवरा वर्षभर मसाले भातच करणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? तुम्ही आता वर्षभर मसाले भात खायचे, आता काही बोलू शकत नाही तुम्ही. म्हणतात ना ते वर्षाच्या पहिले जी गोष्ट करतो ना आपण तीच वर्षाच्या शेवटीपर्यंत करत राहतो तसं. तर माझं म्हणणं होतं की आपला ह्या वर्षातला हा शेवटचा ब्लॉग आहे. आणि काय माहिती कुठून बुद्ध सुचली आणि एवढ्या दिवसातून मी आज ब्लॉग शूट केलाय. तर कसं झालंय ना हे नक्की मला कमेंट करून सांगा. सो बाय, भेटूया आपण उद्या. आणि उद्या म्हणजे पुढच्या वर्षी. तसं तुम्ही आम्हाला 2025 मध्ये जशी साथ दिली तशीच साथ आम्हाला इथून पुढच्या पण 2026 मध्ये पण तुम्ही तशीच ठेवा. आणि रोजी आमचे डेली ब्लॉग बघत जावा, आम्हाला सबस्क्राईब करा. 2026 मध्येच नका फक्त साथ देऊ, तर येणारे जे काही वर्ष असतील, जेवढे काही माझे व्हिडिओज असतील त्याला सबस्क्राईब करा. सो बाय. आणि त्याला लाईक पण करा, म्हणजे तुमच्या एका लाईकनी आमच्या चेहऱ्यावरती हसू येईल, हो ना? सॉरी, माझं हसणं असंच इग्नोर करा. सो बाय, भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, भेटूया आपण पुढच्या वर्षी. बाय द वे ॲडव्हान्स सीन हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर करा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बाय.